नमस्कार श्रोते हो. स्पर्धा परीक्षा यांच्याविषयी सगळ्यांना कुतूहल असतं. एकतर देशातले सर्वोच्च अधिकारी, प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास ऑफिसर्स आणि त्यातही आपल्या सगळ्या लक्षावधी लोकांचं साठी धोरण ठरवणारे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करणारे आपले अधिकारी, ज्यांना एक सनदी नोकरांसाठी बनवलेली स्टील फ्रेम म्हणतात, त्या स्टील फ्रेममध्ये घटनेनुसार काम करत आपल्या देशाचा विकास आणि देशातल्या लोकांचं जीवनमान सुधारणे यासाठी झटणारे जे अधिकारी तयार होतात ते सनदी सेवा परीक्षातून, ज्या UPSC आणि आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर प्रादेशिकमध्ये MPSC, या परीक्षांसंबंधी आपण अधिक समजून घेऊयात. आपल्या गोरेगाव या खेड्यातले आणि तिथून अकोल्यात कॉलेजचं शिक्षण घेतलेले आणि नंतर शिक्षकी पेशातून सनदी सेवेमध्ये गेलेले, तेही पहिल्यांदा प्रादेशिक आणि त्यानंतर UPSC सारख्या परीक्षा देऊन, देशातली जी सर्वोच्च नागरी सेवा परीक्षा आहे ती देऊन तामिळनाडू राज्याचे मुख्य सचिव म्हणून जे सेवानिवृत्त झाले, असे प्रदीर्घ अनुभव असलेले आणि व्याख्याते, त्यातही प्रेरक जी व्याख्यानं द्यायला पाहिजेत आपल्या युवकांसाठी, त्यातही हातखंडा आणि प्रभुत्व असलेले विश्वनाथ शेगावकर यांना. शेगावकर सर, मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत. सर, आता मी एक धावता आढावा असा घेतला की तुम्ही कसा हा प्रवास केला, पण मुख्यतः तुमचं जे गोरेगावला शिक्षण झालं ते एक खेडेगाव आणि तिथे तुमच्या कुटुंबाची काय स्थिती होती? माझं जे कुटुंब होतं हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं जीवनमान घडलं गेलं. माझं हे प्राथमिक शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत गोरेगाव बुद्रुक येथे झालं. अनेक अडचणींना साथ देत मी गोरेगाव बुद्रुक येथून 4था वर्ग उत्तीर्ण केला. नंतर जवळच्याच गोरेगाव खुर्द येथील माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. 8हा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या गावातच शिवाजी हायस्कूलची सुद्धा स्थापना झाली. तर 9वा आणि 10वा वर्गसुद्धा मला गावातच शिकता आला. त्यामुळे घरच्या भाकरीवरच माझं शिक्षण 10वीपर्यंत खेड्यात झालं. त्यानंतर मात्र मला अकोला येथे जिल्हा मुख्यालयी पुढच्या शिक्षणासाठी यावं लागलं आणि म्हणून मी प्रथम श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे प्रवेश घेतला. नंतर आपण सायन्स हा विषय घेऊन पदवीधर व्हावं अशी इच्छा होती, म्हणून मी RLT कॉलेज अकोला येथे सायन्समध्ये ॲडमिशन घेतली आणि RLT कॉलेजमधून मी BSc बायोलॉजी हे विषय घेऊन पास झालो. आर्थिक विवंचनेत असल्यामुळे कुठंतरी फायनान्शियल हेल्प असावी म्हणून मला कोणीतरी उपदेश केला की आपण जर BEd झाला तर आपल्याला ताबडतोबच शिक्षकी पेशामध्ये नोकरी मिळू शकेल आणि म्हणून मी BEdला ॲडमिशन घेतली. BSc नंतर BEd झाल्यानंतर माझं जे पर्सेंटेज होतं ते चांगल्या प्रकारे होतं, 70%. त्यामुळे मला MEdला ॲडमिशन दुसऱ्या वर्षी लगेचच देण्यात आली. नाहीतर MEdसाठी जे विद्यार्थी असतात ते इन सर्व्हिसचे कॅन्डिडेट असतात, म्हणजे जवळजवळ त्यांची सर्व्हिस 20 वर्ष किंवा 25 वर्ष झालेली असते. असेच उमेदवार त्या ठिकाणी MEdसाठी प्रवेश घेतात. पण माझ्या बाबतीत मी असा एक विद्यार्थी होतो की मला ताबडतोबच MEdला ॲडमिशन मिळाली. वयाच्या 24व्या वर्षी मी BSc BEd आणि MEd कदाचित अकोला जिल्ह्यातून त्यावेळेला मी एकटाच असा विद्यार्थी असेल की वयाच्या 24व्या वर्षी BSc BEd आणि MEd अशा प्रकारच्या पदव्या मिळवल्या. बाळापूर तालुक्यातलं वाडेगाव रस्त्यावरचं जे गाव आहे ते गोरेगाव तुमचं गाव होय. तर तिथून तुम्हाला अकोल्याला जेव्हा कॉलेजात आले तेव्हा अपडाऊन करणे वगैरे असं, आणि ते कोणतं वर्ष असावं? हे वर्ष 1967-68 या वर्षामध्ये मी ॲडमिशन घेतली आणि मी अकोल्यात आलो. मी जाणं येणं केलं नाही. अकोल्यामध्ये एक रूम घेऊन
सध्याचा जो शांतीनगरचा भाग आहे, अकोला येथील शांतीनगरचा भाग, या ठिकाणी भाड्याची खोली करून मी माझं BSc पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे 3 वर्षाचा मी अभ्यासक्रम शांतीनगरमधून पूर्ण केला. काही दिवस मी भीमनगरमध्ये सुद्धा माझ्या मोठ्या भावाकडे राहिलो आणि नंतर मी BEdला ॲडमिशन घेतली. BEdला ॲडमिशन घेतल्यानंतर मला हॉस्टेलची व्यवस्था त्यांनीच निर्माण करून दिली. तो एक प्रश्न माझा मिटला. खरं म्हणजे अकोला जिल्ह्यातून, अकोल्यातून IAS हे फार बोटावर मोजण्या इतपत आकडेवारी अशी त्यांची आपल्याला सांगते. आपल्या पंचगावांचे JP डांगे जे होते ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नंतर सेवानिवृत्त झाले. तुम्ही तामिळनाडूचे झाले. ते जे केडर मिळतात त्याच्यानुसार हे होतं. आता तुमचं BSc, BEd, MEd हेही झालं आणि 24व्या वर्षी तुम्ही MEdही होऊन बाहेर आलात आणि असे कदाचित तुम्ही पहिलेच विद्यार्थी असाल. पण इतका अभ्यास करणे आणि प्रतिकूल परिस्थितीत खेडेगावात, म्हणजे जेव्हा शिवाजी एज्युकेशन सोसायटीच खेड्यांमध्ये हायस्कूल उघडत होती आणि शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, पण त्या सोयी करण्याचे त्यांचे प्रयत्न चालले होते, शिक्षणाचा प्रसार, अशा काळात इतका अभ्यास करणे आणि अधिक गुणांनी, चांगल्या गुणांनी सगळ्या परीक्षा पास करत जाणे, हे तुमच्यात आलं कुठून असेल? खरं सांगायचं झालं तर मला मार्गदर्शकच भेटला नाही. हे उपजत होतं. मी जेव्हा आता सिंहावलोकन करतो माझ्या जीवन प्रवासाचं, तेव्हा मला असं सांगावंच लागेल की हे सगळं उपजत होतं. उपजत शक्ती असल्यामुळे, कारण मला असं वाटतं की माणसाच्या जीवनावर त्याची उपजत शक्ती एक सार्वभौम राज्य करणारी प्रवृत्ती असते. तर हे मी माझ्या स्वानुभवातून सांगू शकतो. मला लहानपणी कोणताच मार्गदर्शक मिळाला नाही, कोणीच मला सांगितलं नाही. आईनं सुद्धा कधी 2 शब्द असे म्हटले नसतील की तू शिक, मोठा हो. तिच्या भावना असतील. तो काळ मात्र ती अडाणी बाई होती, परंतु ती जेव्हा माझ्याकडे पाहत असे तेव्हा मला असं वाटत असे की ही मला असं म्हणते की तू शिक, पण तिनं हे 2 शब्द सुद्धा कधी आपल्या ओठाच्या बाहेर काढले. त्याचा आवाका, त्याची खोली ही मला समजून घ्यावी लागते. आणि मला असं वाटते की ज्याच्याजवळ उपजत शक्ती असते तोच हे करू शकतो. हो, बरोबर आहे. कारण ती आईसुद्धा म्हणायचं जर झालं तर शिक्षणासाठी लागणारा खर्च कुठे करणार, आणि ते पाठ्यपुस्तकं, शाळा नसणाऱ्या तो काळ, आणि त्यातही सगळ्या या खडतर परिस्थितीशी झगडत तुम्ही यश संपादन केलं. पुढे MPSCचा विचार कसा मनात आला? शिक्षकी पेशामध्ये असताना 1975मध्ये अकोला जिल्हा परिषदमध्ये भाई नगराळे नावाचे एक शिक्षणाधिकारी आले होते आणि त्यांनी एक दिवस माझ्या हायस्कूलला, म्हणजे नारायण माधव चौधरी या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करत होतो, त्या संस्थेला त्यांनी भेट दिली आणि तिथं त्यांनी शिक्षकांची यादी बघितली. त्या यादीत माझंसुद्धा नाव होतं, विश्वनाथ शेगावकर, BSc, BEd, MEd. शिक्षणाधिकारीसुद्धा तेवढे शिकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी सहजच माझे जे हेडमास्टर होते BK काशीद साहेब यांना विचारणा केली की हा कॅन्डिडेट कोण आहे. तर ते सध्या वर्गावर आहेत, त्यांचा वर्ग संपल्यानंतर मी बोलावून घेतो. आणि मग मला बोलावण्यात आलं आणि माझा जो काही संवाद झाला शिक्षणाधिकाऱ्याशी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे आपण उच्च परीक्षेला बसू शकता, स्पर्धात्मक परीक्षेलासुद्धा बसायला पाहिजे, काही जर गरज असेल आपल्याला तर आपण माझ्याकडे या, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तिथून माझी कधी सुरुवात झाली. तोपर्यंत मला खऱ्या दृष्टीनं स्पर्धात्मक परीक्षा असतात, सनदी अधिकारी असतात किंवा MPSCची परीक्षा आयोजित केल्या जात असते याच्याबद्दल फारशी कल्पना नव्हती. बरोबर आहे. आजही त्याच्याबद्दल पुरेशी जागरूकता नाही आहे, विशेषतः UPSC, की ते म्हणजे आपल्या आवाक्यातलं स्वप्न नाही आहे असं बहुतांश युवकांना वाटतं. तरी आता थोड्याफार प्रमाणात UPSCच्या परीक्षा देण्याकडे वगैरे त्यांचा कल झाला आहे आणि प्रादेशिक भाषेतूनही पेपर सोडवता येण्याची सोय असल्यामुळे आता तिकडे वळत आहेत. आपण विश्वनाथ शेगावकर जे सेवानिवृत्त असे सनदी अधिकारी आहेत वरिष्ठ, त्यांच्याशी बोलत आहोत. IAS
ही पदवी त्यांनी प्राप्त केली आणि सनदी सेवेमध्ये आपला दीर्घ असा अनुभव ते आपल्याला सांगत आहेत. सर, आता तुम्ही नोकरीसुद्धा केली, शिक्षकी पेशा केला आणि शिक्षकी पेशात असताना भाई नगराळे या शिक्षणाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की MPSC वगैरे अशा स्पर्धा परीक्षा द्या आणि तुम्ही तिकडे वळलात. त्याची तयारी, कारण तेव्हा त्याचे काय पुस्तकं, कोणता अभ्यासक्रम असतो, कोचिंग क्लासेस तर नव्हतेच आणि हे सगळे एवढी स्पर्धेला तोंड देणं, हे कसं करायचं? मी शिक्षक असताना हायस्कूलमधली जी लायब्ररी होती ती लायब्ररी माझ्यासाठी पूर्णतः मोकळी केली होती मुख्याध्यापकांनी. आपणाला कोणतं पुस्तक हवं, कोणतं म्हणजे जे काही कागदपत्र मला वाचण्यासाठी हवे होते त्याची मोकळी मला BK कासिद माझे हेडमास्टर यांनी दिली आणि मी 5 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत माझ्या शाळेमध्ये अभ्यास करत होतो. ही सर्व परवानगी मला हेडमास्टरांनी दिली. हेडमास्टर हे फारच छान होते. त्यांना समजलं की हा मुलगा अभ्यासू आहे आणि मी त्याचा फायदा घेतला. काही पुस्तकं आम्ही बाहेरून मागवली. त्यावेळेला अकोल्यातील कुठल्याच बुक स्टॉलवर IASची पुस्तकं उपलब्ध नव्हती. म्हणून अकोल्यातील बुक्स एम्पोरियमचे जे काही प्रोपायटर आहेत रघुनाथजी खंडेलवाल, त्यांना मी 1-2 वेळा विनंती केली की तुम्ही जेव्हा तुमचा पुस्तकांचा साठा बॉम्बेवरून मागवता आणि तेव्हा तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बॉम्बेला जाता तेव्हा माझं एक IAS परीक्षेचं पुस्तकसुद्धा तुम्ही घेऊन या. ही गोष्ट असेल 73-74ची. नुकतंच बुक्स एम्पोरियम उघडण्यात आलं होतं. ते त्यांनी मला जी लागणारी पुस्तकं आहेत ते त्यांच्या बुक स्टॉलमध्ये ठेवू लागले आणि मीच त्यांचा खरेदी करणारा मीच होतो. एकदा मी त्यांना अशी विनंती केली होती की तुम्ही बुक एक्झिबिशनसुद्धा घ्या अकोल्यामध्ये. त्यांनी ते बुक एक्झिबिशनसुद्धा घेतलं. आता पुस्तकं मिळवण्याचा मार्ग, अभ्यास करण्यासाठी आता ज्या अभ्यासिका वगैरे आहेत त्या तुम्हाला समजा शाळेतच सगळ्या शिक्षकांनी, तुमच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी मदत केल्याने आपलं काम संपवून दिवसभर काम केल्यानंतर रात्री 5 तास अभ्यास करत बसायचं. हे तुम्ही किती दिवस केलं? तेव्हा तुम्ही MPSCची तयारी करत होते. हां, तर हे मी जवळजवळ 1 वर्ष तरी करत गेलो. इतकंच नाही तर मी लॉ कॉलेजला सुद्धा जॉईन केलं होतं. बरं. लॉ कॉलेजचे जे क्लासेस आहेत ते संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत सीताबाई आर्ट्स कॉलेजमध्ये होते. हो, रात्री. हां, तर चौधरी हायस्कूलमधून मी सीताबाई आर्ट्स कॉलेजला जात असो. अच्छा. लॉचे सुद्धा वर्ग मी अटेंड केलेले आहेत आणि LLB पार्ट 1ला मी बसलो होतो. तर ती सुद्धा मी परीक्षा पास केली. LLB पार्ट 1 सुद्धा मी उत्तीर्ण झालो. बरं. LLB पार्ट 2ला सुद्धा मी बसलो. पण उत्तीर्ण होऊ शकलो नाही किंवा परीक्षा देऊ शकलो नाही, कारण तोपर्यंत माझी महाराष्ट्र पब्लिसिटी कमिशनची परीक्षा त्याच तारखांना आली. त्यामुळे मग मी तो छंद सोडला. पण लॉचा मला फायदा झाला. माझ्या पुढच्या प्रशासकीय जीवनामध्ये IASच्या लॉचा मला फायदा झाला. MPSCची परीक्षा दिल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यशस्वी झाले? हो, पहिल्याच प्रयत्नात मी क्लास 2 अधिकारी म्हणून ती परीक्षा दिली मी 77मध्ये. 78 आणि 79मध्ये मी 2 वर्ष सोलापूरला मी काम केलं आणि नागपूरला सुद्धा काम केलं असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून. लगेच डेप्युटी कलेक्टरची परीक्षा आयोजित करण्यात आली. मी लगेच डेप्युटी कलेक्टरच्या परीक्षेला सुद्धा बसलो आणि तेव्हा मग मी डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालो. 1980मध्ये म्हणजे मी डेप्युटी कलेक्टर म्हणून धुळ्याला ट्रेनिंगसाठी जॉईन झालो. अच्छा. हां. उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर धुळ्याला तुमचं पहिलं पोस्टिंग झालं? होय. आणि सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम जे आपले इंजिनियर होते म्हणजे त्यांचं पहिलं पोस्टिंग धुळ्यातच झालेलं इंग्रजांच्या काळात. आणि नाशिक डिव्हिजन त्यांना देण्यात आलं होतं आणि त्यातलं धुळे हे गाव त्यांना तिथे मिळालं होतं. धुळ्यामध्ये तेव्हा जे जिल्हाधिकारी होते ते कोण होते? मी 3 जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत काम केलं. माझे मधले जे जिल्हाधिकारी होते ते नावारूपाला आले होते, अरुण भाटिया. अरुण भाटिया हे 1967 सालचे IAS अधिकारी, राहणारे दिल्लीचे आणि ते महाराष्ट्रामध्ये काम करत होते. त्यांच्या हाताखाली मी 1.5 वर्ष काम केलं. म्हणजे माझं पूर्ण प्रोबेशन पिरियड त्यांच्या हाताखालीच गेलेलं आहे.
MPSCतून प्रादेशिक निवड समितीने निवडलेला उपजिल्हाधिकारी आणि थेट UPSCतून आलेला IAS अधिकारी यांच्यामध्ये काय असा संघर्ष किंवा असं प्रादेशिकवाल्यांना न्यूनगंड येणे वगैरे असं काय होतं का? नाही, न्यूनगंड असतो, कारण IAS परीक्षा ही वेगळीच आहे आणि डेप्युटी कलेक्टरची परीक्षा वेगळी आहे. त्या दोन्ही सेवांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं मी सांगतो, कारण हे मी अनुभवातून सांगतो. मी काही डायरेक्ट कॉलेजमधून आलो IASची परीक्षा दिली आणि मी झालो असं नाही. तर दोन परीक्षांमध्ये खूप अंतर आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा खूप अंतर आहे, कारण कलेक्टरसमोर डेप्युटी कलेक्टर असं फारसं उभं राहू शकत नाही. म्हणजे मी त्या काळची गोष्ट सांगतो. मी स्वतः भाटिया साहेबांच्या समोर फार जास्त उभं राहू शकत नव्हतं, कारण ते खूप अंतर आहे. म्हणजे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून मी तर असं म्हटलं आहे माझ्या एका पुस्तकामध्ये, मला IASला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता IAS इंटरव्ह्यूला, की तुम्ही ऑलरेडी डेप्युटी कलेक्टर आहात, प्रमोशननी तुम्हाला IAS देण्यात येईल आणि तुम्ही कलेक्टर होणार, मग कशासाठी तुम्ही ही परीक्षा देता? आता असा प्रश्न मला UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येईल याचं मला भानच नव्हतं. आणि मी त्यावेळेला कसं उत्तर द्यावं मी थोडा भांबवून गेलो होतो. तरी पण मी माझ्या आकलनानुसार UPSC बोर्डाला मी म्हटलं की IAS इज ए फास्टर व्हेकल दॅन डेप्युटी कलेक्टर. ते त्यांना माझं उत्तर कितपत पसंत पडलं असेल किंवा नाही याच्याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उभारलं गेलं. त्याने एकदम स्मित केलं की बा IAS हे फास्टर व्हेकल आहे. इफ यू रीच टू द पुअर पीपल थ्रू युअर सर्व्हिसेस, IAS इज ए फास्टर व्हेकल. त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अधिकार असतात. कारण माझा डेप्युटी कलेक्टरचा प्रस्ताव कदाचित डेप्युटी कलेक्टरला मान्य नसेल किंवा त्यांना ते त्यांच्या आकलनात असू नसेल, पण ते रिजेक्टही करू शकतात. पण तुम्ही जर त्या ठिकाणी असते तर तुम्ही तुमचा जो प्रस्ताव आहे त्याला ताबडतोब मान्यता दिली असते. विश्वनाथ शेगावकर सेवानिवृत्त IAS अधिकारी यांच्याशी आपण बोलत आहोत. आणि आता आपण अशा वळणावर आलो आहोत की जिथे आपण ढोलपूर हाऊसमध्ये पोहोचलो आहोत, कारण त्यांनी इंटरव्ह्यू जो UPSCचा होतो त्याच्याबद्दलचा आपला अनुभव सांगितला आहे. प्रादेशिक सेवा निवड मंडळातून निवडल्या गेलेले, MPSCतून निवडल्या गेलेले आणि UPSCतून निवडले गेलेले याच्यातला फरक आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आलाच असेल.